श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आयुष्य म्हणजे फक्त दिवसांची बेरीज नसते, तर प्रत्येक दिवसामागं दडलेली एक कहाणी असते, एक संघर्ष असतो आणि काही न सांगता येणाऱ्या भावना असतात. बाहेरून पाहिलं तर सगळं सुरळीत, व्यवस्थित आणि आनंदी वाटतं, पण प्रत्येकाच्या मनात एक असं जग असतं जिथं न सांगितलेली दुःख, अपूर्ण राहिलेली स्वप्न आणि सतत चालणारी विचारांची वादळ दडलेली असतात. श्रोते हो, माणूस जन्माला येतो तेव्हा रिकामा असतो, पण जसा जसा तो जगायला शिकतो तसा तसा अनुभवांचा भार त्याच्या मनावर साचत जातो. काही अनुभव त्याला घडवतात, तर काही आतून मोडून टाकतात. काही गोष्टी तो सहज विसरतो, पण काही प्रसंग असे असतात की ते आयुष्यभर त्याच्या सावलीसारखे त्याच्या सोबत राहतात. आणि या सगळ्या प्रवासात माणूस अनेक वेळा स्वतःशी हारतो, स्वतःला समजावतो आणि पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न करतो. श्रोते हो, आजच्या काळात जगणं सोपं झालंय असं आपल्याला वरवर वाटतं, पण मनानं जगणं खूप कठीण झालंय. कारण प्रत्येक नात्यामागं अपेक्षा आहे, प्रत्येक संवादामागं काहीतरी हेतू आहे आणि प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागं काहीतरी न बोललेलं दुःख आहे. लोक जवळ येतात पण मनानं दूर राहतात, शब्दाने आपले वाटतात पण कृतीतून परखे ठरतात. आणि या सगळ्या विरोधाभासात माणूस कुठंतरी स्वतःच हरवून बसतोय. श्रोते हो, कधी कधी आपण ज्या गोष्टीला सत्य मानतो ना, ती सर्वात मोठी भ्रम ठरते. आणि ज्या गोष्टीपासून आपण दूर राहतो ना, तीच खरी शिकवण देऊन जाते. आयुष्य प्रत्येकाला काहीतरी शिकवतच, पण प्रत्येकाला ते समजून घ्यायची तयारी नसते. काही जण अनुभवातून मजबूत होतात, तर काही त्या अनुभवाखालीच दबून जातात. श्रोते हो, या सगळ्या गुंतागुंतीतून, या न बोललेल्या भावनातून आणि या सतत चालणाऱ्या संघर्षातूनच काही विचार जन्म घेत आहेत, जे गोड नसतात पण खरे असतात, जे ऐकायला कठीण असतात पण मनाला भिडतात, जे कधी आपल्याला अस्वस्थ करतात तर कधी आपल्या आतल्या वेदनांना शब्द देतात. आणि श्रोते हो, हे सुविचार म्हणजे केवळ फक्त वाक्य नाहीत, तर आयुष्याच्या कठोर वास्तवाचं ते प्रतिबिंब आहेत. प्रत्येक ओळीत एक अनुभव दडलेला आहे, प्रत्येक शब्दात एक जखम आहे आणि प्रत्येक विचारात एक सत्य आहे, जे कदाचित आपण सगळेच कुठेतरी जगलो आहोत, पण कधी व्यक्त करू शकलो नाही. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शतोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. काही वेळा आयुष्यात आपण खूप काही गमावतो, पण त्या क्षणी त्याची जाणीव होत नाही, कारण आपण त्या क्षणात जगत असतो. पण जेव्हा काळ पुढे निघून जातो आणि मागं वळून पाहतो, तेव्हा कळतं की जे गमावलं ते खरं महत्वाचं होतं आणि ते परत मिळवण्यासाठी हातात काहीच उरलेलं नसतं. माणूस आयुष्यभर इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करत राहतो, त्यांच्या भावना, त्यांच्या विचारांचा आदर करतो, पण शेवटी त्याला समजून घेणारं एकही मन सापडत नाही आणि त्या एकटेपणाची पोकळी आयुष्यभर भरून निघत नाही. प्रत्येक वेळी आपण मनापासून कोणाला महत्त्व देतो, त्याच्यासाठी वेळ काढतो, त्याला प्राधान्य देतो, पण समोरच्याला ते तितकंच जाणवतं असं नसतं. आणि शेवटी तेच महत्त्व आपल्या वाटेला दुर्लक्ष बनून परत येतं. काही लोक तुमच्या शांततेचा अर्थ समजून घेत नाहीत, ते त्याला तुमची कमजोरी समजतात आणि मग त्या शांततेचा फायदा घेत तुमच्यावरच वर्चस्व गाजवायला सुरुवात करतात. आयुष्याच्या प्रवासात काही वळणं अशी येतात आणि जिथं पुढे जाण्याची ताकद उरत नाही आणि मागं वळून पाहण्याची हिंमतही होत नाही, आणि त्या दोन वाटांमध्ये माणूस अडकून पडतो. माणूस जेव्हा खूप काही सहन करतो तेव्हा तो बोलणं कमी करतो, कारण शब्दाने व्यक्त होणारं दुःख कमी पडतं आणि त्याची शांतता
हीच त्याच्या आतल्या वेदनेची साक्ष देत राहते. काही वेळा आपल्याला जे हवं असतं ते आयुष्य कधीच देत नाही, आणि जे मिळतं ते मनाला कधीच पटत नाही. त्यामुळे माणूस कायम अपूर्णतेतच जगत राहतो. लोक तुमच्या आयुष्यात येतात, तुमचं जग बदलून टाकतात, तुमच्यावर आपलेपणाचा हक्क गाजवतात, आणि नंतर इतक्या सहजपणे निघून जातात की तुम्हाला पुन्हा स्वतःलाच ओळखायला वेळ नसतो. आयुष्य कधी कधी इतकं कठोर होतं की तुम्ही कितीही बरोबर असलात तरी परिस्थिती तुम्हाला चुकीचं ठरवते, आणि ते सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे काहीच उरत नाही. काही नात्यांमध्ये आपण इतकं गुंतून जातो की स्वतःचं अस्तित्वच विसरून जातो, आणि जेव्हा ते नातं संपतं तेव्हा उरतं ते फक्त रिकामं मन आणि तुटलेली ओळख. माणूस जितका जास्त प्रामाणिक राहतो तितका जास्त वेळा तो फसतो, कारण या जगात सगळे त्याच्यासारखे सरळ आणि खरे नसतात. काही वेळा आपण स्वतःला समजावतो सगळं ठीक आहे, पण आतून मात्र सगळं कोसळलेलं असतं, आणि ते कोसळणं कोणालाच दिसत नाही. आयुष्यातील काही प्रश्न असे असतात की त्यांना उत्तर नसतं, आणि तीच अनुत्तरित उत्तर मनात कायमचे घर करून बसतात. लोक तुमचं बोलणं ऐकतात, तुमच्याशी बोलतात, पण तुमच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत, कारण त्यांना शब्द दिसतात, मन नाही. काही वेळा आपण खूप काही बोलायचं ठरवतो, मनात साठवून ठेवतो, पण योग्य वेळ निघून जाते, आणि मग ते शब्द आयुष्यभर न बोललेलेच राहतात. आयुष्य प्रत्येकाला संधी देतं, पण प्रत्येकाला ते ओळखता येतेच असं नाही, आणि एकदा ती संधी हातातून निसटली की तिचा पश्चाताप मात्र आयुष्यभर सोबत राहतो. काही लोक तुमच्या आयुष्यात येऊन तुम्हाला बदलून टाकतात, पण तो बदल तुमच्यासाठी चांगला आहे की वाईट हे समजायला खूप उशीर झालेला असतो. माणूस जितका जास्त विचार करतो तितका जास्त गुंतत जातो, आणि शेवटी स्वतःच्याच विचारांच्या जाळ्यात अडकून पडतो. काही वेळा आपण ज्या गोष्टीपासून पळतो तीच गोष्ट पुन्हा पुन्हा आपल्या आयुष्यात येते, जणू काही ती आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठीच थांबलेली असते. आयुष्याच्या काही टप्प्यावर माणूस इतका एकटा होतो की त्याला स्वतःचाच आवाजही अनोळखी वाटायला लागतो, आणि ती एकटेपणाची भीती त्याला आतून खात राहते. लोक तुमचं यश पाहतात, त्यावर टाळ्या वाजवतात, पण त्यामागचा संघर्ष, अपयश आणि वेदना पाहायला कुणालाच वेळ नसतो.